मेरे टीचरों ने मुझे इतना काबिल बना रखा है। सरकारी नीति है। आज सुबह मैं रिजाइन दे गया हूँ अपनी जॉब से, क्योंकि मुझे मित्र हो, भारतीय जनता पक्षानं सगळ्या सरकारी यंत्रणा आपल्या दावणीला बांधलेल्या आहेत असा आरोप होत असतो. अत्यंत महत्वाच्या असलेल्या स्वायत्त संस्थाही आता स्वायत्त राहिलेल्या नाहीत. सत्तेतले नेते सांगतील तसंच काम सरकारी अधिकारी करतात, हे आरोपही आहेत आणि अनुभवही तसंच आहे. अनेकदा राजकीय हेतून सरकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले जातात आणि आपल्या इच्छेप्रमाणे या सरकारी अधिकाऱ्याकडून ही नेते मंडळी काम करून घेत राहतात आणि मग नेत्यांना खुश करायच्या नादामध्ये हे सरकारी अधिकारी न्याय आहे की अन्याय आहे याचा सुद्धा विचार करीत नाहीत. अशा अधिकाऱ्यांचे हात कुठेतरी बरबटलेले असतात हो, त्यामुळे त्यांनाही या नेत्याची भीती वाटत असते. काही चौकशी लागतील, बदली होईल, अन्य काही कारवाई होईल. राजकारणी मंडळीकडून पोलिसांचा अशा पद्धतीचा वापर अधिक प्रमाणात केला जातो आणि बघा सध्या झुरळांनी कॉक्रोच जनता पार्टीनं म्हणजे भारतीय तरुणाईनं मोदी सरकारच्या नाकामध्ये दम आणलेला आहे. काही करून पोलीस हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काय तर ते विद्यार्थ्यांच्या खिशात 50 ग्रॅम ड्रग टाकून त्यांना अडकवण्याची भीती घालत आहेत. पाहिला असेल तो व्हिडिओ तुम्ही सुद्धा त्या पोलिसाचा. एका पोलिसावर तर तरुणाईचा विनयभंग केल्याचा आरोप झालेला आहे. एकंदर काय, खाकी वर्दी बदनाम होत आहे, जनतेवर अन्याय होत आहे आणि अशा स्थितीमध्ये एका मर्द स्वाभिमानी अशा पोलीस अधिकाऱ्यानं सरकारच्या तोंडावर आपली खाकी वर्दी भिरकावून दिली. अशी भिरकावून आंदोलनामध्ये हिंसाचार झाला, पोलिसांनी विद्यार्थ्यावर लाठीमार केला. या घटनेने अवघा देश संतापलेला आहे, खवळलेला आहे, सरकारवर चिडलेला आहे. या विद्यार्थ्यावर लाठी हल्ला करायचा नाही म्हणून मोहित नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या नोकरीवर लाथ मारली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होतो याची जाणीव असल्यामुळे या पोलीस अधिकाऱ्यानं आपली नोकरी सरकारच्या तोंडावर भिरकावून दिली. दिल्ली पोलिसात सब इन्स्पेक्टर असलेल्या या अधिकाऱ्यानं सरकारी पगारासाठी लाचारी नाही पत्करली, त्यांनी आतला आवाज ऐकला. नीटच्या मुद्द्यावर दिल्लीमध्ये आंदोलन होणार याची कल्पना या अधिकाऱ्याला आधीच लागलेली होती, त्यामुळे त्यांनी आधीच वैद्यकीय रजा घेतलेली होती त्या आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर परत ड्युटीवर येण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला. मात्र त्यांनी पुन्हा ही वैद्यकीय सुट्टी वाढवून घेतली. ही माहिती या अधिकाऱ्यानं दिलेली आहे, अगदी जाहीरपणे सांगितलेलं आहे त्यांनी. एवढंच काय, माध्यमाशी बोलताना हे सब इन्स्पेक्टर म्हणाले, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ड्युटी जॉईन करण्यासाठी फोर्स केला, परंतु मी आज सकाळीच नोकरीचा राजीनामा दिलेला आहे, नोकरी सोडून दिलेली आहे. नकोय मला ही नोकरी, नकोय, मी परिपक्व आहे, मला सरकारी पगाराची गरज नाही, मी आता शेती करणार आहे, मला सरकारी गाडी, सरकारी घर, पगार नको आहे. मी माझ्या अनेक पोलीस मित्रांशी फोनवर बोललो, तुम्हाला मारताना हात कापला नाही का असा थेट सवाल केला, पण वरिष्ठांचे आदेश दबाव असल्यामुळं तेही काही करू शकलेले नाहीत असं त्यांनीच सांगितलं, असं या स्वाभिमानी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. पोलीस न्याय करू शकतच नाही, ते नोकरीसाठी सरकारला घाबरत आहे, त्यामुळे ते न्याय करूच शकत नाही. या आंदोलनातून आता भगतसिंह, गांधी, आंबेडकर असे बाहेर निघतील. पुढं याच विद्यार्थ्यामधून कुणीतरी न्यायाधीश होईल आणि त्यानंतर कधी असं आंदोलन झालं तर तो न्यायाधीश निकाल देईल, तेव्हा सरकार कुठं जाणार, असा थेट सवाल सुद्धा या मोहित्यांनी विचारला. मैं खुद दिल्ली पुलिस का मैं एक जवान हूँ, अच्छी पोजीशन पे। मैं जिस दिन सुनो जिस दिन मैं बात तो सुनो, जिस दिन मुझे पता चला था प्रोसेस स्टार्ट होने वाला है, मेरी ड्यूटी लगाई थी, उसी दिन मैं मेडिकल लीव पे चला गया था. दोबारा फोन आया मेरे पास कि आपकी मेडिकल लीव खत्म हो गई है, आप दोबारा आ जाओ. मैं अपनी मेडिकल लीव एक्सटेंड करना चाह रहा हूँ, तो उन्होंने क्लियर मना कर दिया कि नहीं होगा. तो मैंने उनको, कल उन्होंने मुझे इतना फोर्स किया ज्वाइन करने के लिए,
आज ये मेरा भाई खड़ा साथ में, आज सुबह मैं रिजाइन दे गया हूँ अपनी जॉब से, क्योंकि मुझे छोड़ दी, मुझे चाहिए ही नहीं ना, चाहिए नहीं ना, इतना काबिल बना रखा है मेरे टीचरों ने, मुझे इतना काबिल बना रखा है। सरकारी नहीं चाहिए, क्वार्टर नहीं चाहिए, सरकारी गाड़ी नहीं चाहिए, सरकारी सैलरी नहीं चाहिए। कल मैंने जब फोन करके मैंने उनसे पूछा, वाह भाई कैसे मार दिए डंडे, मतलब तुम्हारा हाथ नहीं कांपा? बोला भाई आंखों से आंसू आ गए, क्या करे। मारते वक्त जो टूटे हुए थे ना, उनके पैर देख के लग रहा था यार इससे अच्छा तो ना साले मरीज आए, इनको मारने से अच्छा दो। पर ऊपर से प्रेशर इतना आ रखा था, इसलिए मैंने अपना रिजाइन दे दिया। अपनी उनका नाम तो नहीं लूंगा, उनकी रोजी रोटी नहीं छीनना चाह रहा मैं। उनको क्लियर ऑर्डर थे, मेरे एब्सेंस में भी मेरी तरफ से ऑर्डर गए थे कि बैच लगा के कोई नहीं जाएगा वहां पे। सत्यासाठी या पोलीस अधिकाऱ्यानं आपल्या अंगावरची वर्दी काढून सरकारच्या तोंडावर फेकून दिली, त्यामुळं मोहित यांचं कौतुक होत आहे. बघा, लोक समाधानी नाही, तरुणाई संतापून रस्त्यावर आलेली आहे आणि आता सरकारी अधिकारीही सरकारच्या विरोधामध्ये बंड करू लागलेले आहेत. एका वेगळ्या क्रांतीच्या दिशेनं तरुणाईची पावलं पडू लागलेली आहेत. मित्रो, देशामध्ये जे हे चित्र निर्माण झालेलं आहे त्याला जबाबदार कोण आहे, अर्थात हे सगळ्यांनाच माहित आहे, पण तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये हे जरूर तुमचं व्यक्तिगत मत मांडा आणि तुमच्या प्रतिक्रियाही द्या. धन्यवाद. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली नेहमीची एक अपेक्षा. पुन्हा भेटू. नमस्कार.